नमस्कार वाईकर. सकाळी अपलोड केलेल्या रीलला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही तुम्ही देता कमेंटमध्ये आणि मीही उत्तरांची एक रील करणार होतो, पण म्हटलं आता तुम्ही उत्तर शोधताच आहेत तर मग मी कशाला वेगळी रील करू, नाही का. पण एक प्रश्न आपल्या भारतासमोर आता आहे, तो म्हणजे भारतावर आलेलं आर्थिक संकट. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी सांगितले की अतिरिक्त खर्च जो आहे तो कमी करा. आणि हे सगळं चालू असताना आपल्या वाई नगरपालिकेवर 40 कोटीचा बोज आहे असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. कुठलंही विकास काम घेऊन जा, 40 कोटीचा बोज आहे, 40 कोटीचा बोज आहे असं आपल्याला सगळं सांगितलं जातं. हे सगळं चालू असताना वाईमध्ये एक इव्हेंट होतोय, त्याला मात्र खर्चाचं नियोजन कसं करणार आहेत देव जाणे. हे रील केल्यानंतर मला बऱ्याच जणांनी संपर्क केला. काही माझे मित्र होते जवळचे, काही सामाजिक कार्यकर्ते होते, काही व्यापारी होते, काही कामगार होते. तर त्यातल्या एका व्यापाऱ्यांनी मला विचारलं, अरे तेजपाल, हे दरवेळेला कुठला कार्यक्रम असला, काही इव्हेंट असला की तुम्ही म्हणजे देणगीसाठी तुम्ही व्यापाऱ्यांना वेठीस का धरता. मी म्हणलं, बाबा तू मला काय विचारतो, जो कोण देणगी मागतोय त्याला विचार की तू काय वेठीस धरतोय. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक मन हेलावून टाकणारा कॉल होता. तो होता वाई नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचा. तो म्हणाला, दादा आमच्या पगाराचा प्रश्न आहे, आमचे पगार होत नाहीयेत वाई नगरपालिकेत, तर ते कसे मिळतील आम्हाला, त्याच्यासाठी आपण असा काही मोठा इव्हेंट घेऊ शकतो का, किंवा लोकवर्गणी गोळा करू शकतो का की जेणेकरून आमचे पगार होतील, आमचा हातावरचा पोट आहे. तर हा त्याचा प्रश्न मला निरुत्तरित करून गेला. मला एक कळत नाही, आता भारतावर जे आर्थिक संकट आले त्याच्यात आम्ही ऐकायचो गुणाच, म्हणजे आदरणीय मोदीजी फडणवीस साहेब जे सांगतायत अतिरिक्त खर्च टाळा, ते ऐकायचं का मग असं इव्हेंट सण उत्सव साजरे करायचे, मला कळत नाहीये. तुम्हाला जर कळत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. धन्यवाद.